तर नारायण राणे यांच्या उमेदवारीवर प्रमोद जठार यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे बघूया। 13व्या यादीत स्थान मिळाले, त्याचबरोबर जो पहिल्या बेंचवर बसणाऱ्या माणसाला शेवटच्या बेंचवर भारतीय जनता पक्षाने बसवलं नाही, हा त्यांचा विषय आहे। पण हिरोची एंट्री ही अशा क्लायमॅक्स मध्येच होते आणि त्यामुळे योग्य वेळेला त्यांची एंट्री झालेली आहे। या लोकसभेच्या सगळ्या जागांचं दिल्यानंतर तो विषय आहे ना। काही छोट्या छोट्या गोष्टी होत्या त्या पहिल्या संपवल्या आणि मोठे जे मंडळी आहेत आता त्याच्यामध्ये ठाणा आहे, सिंधुदुर्ग रत्नागिरी आहे, ह्या दोन गोष्टी राहिल्या होत्या ज्याचा शिंदे साहेबांच्या ह्या दोन गोष्टी महत्वाच्या त्या मधली भाजपला एक शिंदे ना असं मला वाटतं त्याच्यामध्ये झालेलं आहे। त्यामुळे काय उशीर वगैरे काही नाही, जोरदार ताकदीने 2 लाखांपेक्षा जास्त। आजचं शक्ती प्रदर्शन कसं असेल काय सांगा? खूप तगडं मला वाटतं 20-25 हजार लोक येतील आणि शक्ती प्रदर्शन म्हणजे हा विजयाचा सोपानच असेल आणि विजयामध्ये ते याच्यापेक्षा जास्त लोक येतील। लिहून ठेवा 2 लाखापेक्षा जास्त, कारण कोकण आता आपल्या फायद्याचा विचार करणार। तर विनायक राऊतांना मत हे राहुल गांधीला मत आहे आणि सगळ्यात मी काल सांगितलं ते राहुल गांधीनं स्वातंत्र्यवीर सावरकरांना अपशब्द वापरले, त्या राहुल गांधींना मत मागणाऱ्या विनायक राऊतांना कोकण यावेळेला मत देणार नाही असा मला ठाम विश्वास आहे। नक्कीच। तर आपण बघताय या ठिकाणी मोठे शक्ती प्रदर्शन करून आज नारायण राणेंचा उमेदवारी अर्ज दाखल केला जाणार आहे। कॅमेरामन अमेश सुरेश, विकास गावकर, पुढारी न्यूज, रत्नागिरी।